नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय आनंदी या मालिकेचा आजचा म्हणजेच 3 तारखेचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला प्रांजल विचारतोय, की "हे तुम्ही काय करताय बाबा? हे तुम्ही कधी सगळं आमच्या आईसाठी केलं नाहीत आणि काय हिचं नाव? आनंदी हिच्यासाठी तुम्ही हे सगळं करताय?" असं आता चिडून विचारतो आणि म्हणतोय, "अरे काय चाललंय हे सगळं? असं चाललंय यांचं आणि तुम्ही आम्हाला नेहमी सांगत आलायत ना बाबा, की माझं प्रेम फक्त तुमच्या आईवर आहे. मग हे सगळं काय आहे? मग ते कुठे गेलं ते प्रेम? कुठे गेली तुमची समिधा? कुठे गेलं तुमचं सगळं ते नातं?" आणि लगेच पृथ्वी म्हणतो, "मला जे आधीपासून वाटत होतं ना, की तेच योग्य होतं." आणि आता हा काय बोलतो बघा पृथ्वी, की यांचं कधी आपल्या आईवर प्रेम नव्हतंच, अशा शब्दात तो बोलतोय आणि एकदम ना आनंदी पण अशी डिस्टर्ब होतीये ते सगळं ऐकून. मिताली आणि प्रांजल दोघं पण हो असं म्हणतात. परत पृथ्वी म्हणतो, "अगं जो माणूस आपल्या आईचा होऊ नाही शकला, तो कधी आपला होऊ शकणार आहे का?" असं एकदम विचारतो आणि प्रेक्षकांनो मिताली आणि प्रांजल दोघं जण त्याला हो म्हणून माना डोलवतात. पण प्रेक्षकांनो तेवढ्यात युगंधर तिकडनं "बास!" असं म्हणून ओरडतोय आणि त्याच्या ओरडण्याकडे आता सगळ्यांचं लक्ष गेलंय. शिल्पात्या वगैरे सगळी त्याच्याकडे बघायला लागतात. युगंधर म्हणतो, "यापुढे आता एक शब्द सुद्धा बोलायचं नाही." तर पृथ्वी चिडून म्हणतो, "बोलणार, मी बोलणार. तुम्ही जर आमच्या आईवर प्रेम केलं असतात ना, तर तुम्ही तिला असं तडफडून मरू दिलं नसतं." असं एकदम ना हा पृथ्वी म्हणतो आणि प्रेक्षकांनो पुढे काय म्हणतो तो, की "तुम्ही तिच्यासोबत राहिला तिथे फॅक्टरीमध्ये जाऊन पैशांच्या नोटा मोजत बसला नसतात." अशा शब्दात हा पृथ्वी बोलतोय आता युगंधरला आणि प्रेक्षकांनो आता वातावरण जे काही चांगलं आनंदी होतं ना, ते सगळंच बिघडलंय. पृथ्वी पुढे म्हणतो, "पण सत्य हेच आहे, की तुमचं आमच्या आईवर कधी प्रेम नव्हतंच." अशा शब्दात एकदम हा पृथ्वी चिडून बोलतोय. तर आता माई पण म्हणतात, "पृथ्वी बास झालं आता. खूप ऐकून घेतलं आम्ही तुझं." तर लगेच पृथ्वी विचारतो, "माई काय चुकीचं बोलतोय मी? काय चुकीचं विचारतोय? जर खरंच यांचं आमच्या आईवर खरं प्रेम असतं, तर यांनी दुसरं लग्न केलं नसतं आणि लपून-छपून तर नाहीच नाही." असं एकदम ना हा पृथ्वी बोलतो बरं का. तर आता आनंदी त्याच्याकडे अशी बघायला लागते. पण तोपर्यंत शिल्पा आत्याच बोलायला लागते, की "पृथ्वी, अरे हे लग्न लपून-छपून नाही केलेलं आहे. अख्ख्या गावासमोर लग्न झालंय त्याचं आणि त्यावेळची परिस्थिती." तर लगेच ना या शिल्पा आत्याचं हा बोलणं सुद्धा ऐकून घेत नाही. परिस्थिती म्हटली शिल्पा आत्या खरं. तिथं पण हा पृथ्वी तोडतोय. त्या परिस्थितीबद्दल मला काहीच ऐकून घ्यायचं नाही, असा हा पृथ्वी चिडून बोलतोय आणि एकदम ना सगळं वातावरण टेन्स झालेलं आहे. पृथ्वी पुढे म्हणतो, "कारण सत्य हेच आहे, की तुम्ही सगळ्यांनी आमच्यापासून ही गोष्ट लपवून ठेवलीत." असं म्हणतो बरं का हा पृथ्वी. आणि आता आनंदीने तर चिठ्ठी पाठवलेली असते, पण आता आनंदी शोधून काढेल का, की नेमकी चिठ्ठी कोणी बदलली आहे किंवा काय झाले ते. पृथ्वी पुढे म्हणतो, "आणि का लपवून ठेवलीत? तर आनंदी आमच्या नजरेमध्ये महान व्हावी म्हणून तुम्ही ही सगळी गोष्ट आपल्यापासून लपवून ठेवलीत आमच्यापासून." असं म्हणून बोलतो हा आणि सगळ्या आनंदीकडे रागाने बघतायत. पृथ्वी पुढे म्हणतो, "दुसऱ्या कुठल्यातरी स्त्रीने आमच्या आईची जागा घेतली हे आम्हाला कळल्यानंतर आम्हाला राग येऊ नये म्हणून तुम्ही ही गोष्ट आमच्यापासून लपवून ठेवलीत. पण तुम्ही सगळेजण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, या घरात माझ्या आईची जागा दुसरी कुठलीही स्त्री कधीच घेऊ शकत नाही." असं ठामपणे आणि सांगतो बरं का. आणि पण हे सगळं ना असं वातावरण एकदम टेन्स झालेलं आहे. सगळं असं बिघडलेलं आहे. मिताली, पृथ्वी, प्रांजल या सगळ्या गोष्टीला मान्यता देतात, की या घरामध्ये आईची जागा दुसरी कुठलीही स्त्री घेऊ शकत नाही असं. आणि शिल्पा आत्या पण अशी त्या तिघांकडे एकदम बघायला लागते. पण प्रेक्षकांना याच्यानंतर इफेक्ट उलटा होणार आहे बरं का. कारण शिल्पा आत्याला हवं असतं आनंदीला दुखावणं, पण ह्या सगळ्यामध्ये ती स्वतःच दुखावली जाते. तेव्हा तिला समजतं, की काहीतरी चुकीचं घडतंय असं. आता पुढे काय घडतंय ते बघूया. पृथ्वी हे सगळं बोललाय आणि त्याच्यानंतर रूममध्ये निघून गेलाय. तिच्या पाठोपाठ मिताली आणि हा प्रांजल सुद्धा गेलेले आहेत सगळेजण रूममध्ये निघून. तर आता शिल्पा त्या आनंदीच्या जवळ येते म्हणते, "तू तर म्हणाली होतीस, की तू त्या चिठ्ठीमध्ये सगळं लिहिलं होतंस म्हणून." तर आता शिल्पा परत विचारते, "तू चिठ्ठीमध्ये काही वेगळंच लिहिलं होतंस का असं सगळं?" तर प्रेक्षकांनो विद्याधर मात्र तिकडे खुनशी हसतोय. शिल्पा म्हणते, "म्हणजे आम्हा सगळ्यांना विचार करायला भाग पाडलंस, की मुलांना माहिती आहे, की तू त्यांची आई आहेस म्हणून." तर आता शिल्पा म्हणते, "पाहिलंस युगंधर, मुलांना या गोष्टीचा किती त्रास झाला. आता ते कळतंय तुला? किती दुःख झालंय त्यांना, कळतंय तुला?" असं म्हणत शिल्पा आता आनंदीवर ओरडते बरं का जोरजोरात. आणि आता धनश्री पण येऊन शिल्पा जवळ येऊन उभी राहते आणि म्हणते, "बरोबर बोलायलाय शिल्पाताई तुम्ही अगदी. अगं आनंदी, तू हे सगळं आधीच सांगितलं असतं तर ही वेळ आलीच नसती." अशा शब्दात आता धनश्री पण त्या आनंदीला बोलून घेते आणि पुढे म्हणते, "हे बघ, तुझ्या या खोट्या वागण्यामुळे आणि या लपवाछपवीच्या वागण्यामुळे मुलं किती दुखावली गेली आहेत." असं आता धनश्री सुद्धा हात धुवून घेते बोलून.
पण तुला काय म्हणते पुढे? त्या मुलांचा राग आणि संताप फक्त आणि फक्त भाऊजींवर निघतो, असं धनश्री पुढे आनंदीला म्हणते आणि शिल्पा पण लगेच या सगळ्या गोष्टीला मान्यता देते. धनश्री पुढे म्हणते, "काय नाही केलं अगं भाऊजींनी मुलांसाठी, पण तुझ्या एका चुकीमुळे स्वतःच्या मुलांच्या नजरेमध्ये आज ते अपराधी ठरलेत." अशा शब्दात आता हिनं बोललंय बरं का धनश्रीने आनंदीला. आणि विद्याधर मात्र या सगळ्या गोष्टीचा आनंद घेतोय. तर शिल्पा त्या म्हणते, "आणि तू युगंधर, तू मला सांगत होतास ना, की हिला समजून घे म्हणून. काय समजून घेऊ? बघितलंस ना तू?" असं म्हणत आता शिल्पात्या परत बोलते इथे युगंधरला आणि पुढे म्हणते, की "आता तर मी हिला कधीच समजून घेणार नाही आणि कधीच हिचा स्वीकार सुद्धा करणार नाही मी आता." आणि पुढे म्हणते, "आणि मी हे घर सोडून कधीच जाणार नाही." अशा शब्दात आता शिल्पाताई परत सांगते आणि युगंधर नुसता बघत राहिलाय आणि विद्याधर मात्र मनामध्ये "लड्डू फुटा" असं म्हणत की नाही ते उभा राहिलाय. छान चेहऱ्यावर स्माईल आहे बरं का, पण असे दाखवत नाहीये तो. शिल्पा त्या म्हणते, "मी आता इथून घर सोडून जाणार नाही, कारण माझ्या मुलांना माझी गरज आहे आत्ता," असं म्हणते ठामपणे. आणि प्रेक्षकांना आता पुढे वातावरण नेमकं काय होणार? आनंदीला स्वीकारतील का मुलं, की वेगळंच काहीतरी आपल्याला बघायला मिळणार आहे? याच्यासाठी तुम्हाला ना चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल. बघूया पुढे काय-काय होतंय ते. तर प्रेक्षकांनो युगंधर आनंदीला विचारतोय, की "का गोंधळ घातलायस हा तू?" असं म्हणून. कारण सगळे आता निघून गेलेत. युगंधर पुढे म्हणतो, "तुला म्हटलं होतं ना मी, की चाललंय तसं चालू दे म्हणून." आणि इतक्या वर्षानंतर अगं आपल्या घरामध्ये आनंदाचं वातावरण झालं होतं. माझी मुलं माझ्या जवळ यायला लागली होती. किती वर्षानंतर हे घडत होतं आणि आनंदी तू हे सगळं असं करायला नको होतंस तू असं करायला, असं म्हणत आता युगंधर सुद्धा तिकडनं निघून जातोय. आता आनंदी एकटी सुन्नपणाने अशी तिथे उभी आहे. युगंधर गेल्यानंतर बाकी सगळेजण सुद्धा पाठोपाठ जातात. तर आता माई येतात आनंदीच्या जवळ. आनंदी म्हणत असते, "माई, मी खरंच सांगितलं होतं त्या चिठ्ठीमध्ये सगळं." आणि आता प्रेक्षकांना ना विद्याधर बघा कसा हसतोय सगळी गेल्यानंतर आणि म्हणतो, "काय पेटवलाय वाडा मी. आता या निंबाळकरांची कशी राख होती या, ते फक्त बघत राहायचं." असा खुनशी बोलतोय. अरे पण हा निंबाळकर स्वतःला निंबाळकर म्हणवून घेत नाही वाटतं. म्हणजे निंबाळकरांची राख करताना स्वतःची पण राख होणार आहे हा विचार त्याच्या डोक्यातच येत नाहीये. असो, तरी ते पृथ्वीनं असा सुन्नपणे बसलाय बेडवर येऊन. प्रांजल इकडनं-तिकडनं फेऱ्या मारत बसलाय आणि आता प्रेक्षकांनो प्रांजल म्हणतोय, "काय, काय चाललंय या घरामध्ये? काय चाललंय?" असं चिडून विचारतोय तो. तर प्रेक्षकांनो पृथ्वी पण असा रागून बसलाय बरं का. प्रांजल पुढे म्हणतो, "दादा, या माणसाला ना आता बाबा म्हणायची सुद्धा लाज वाटतेय. यांनी दुसरं लग्न केलंच कसं? या माणसाने आज आपला विश्वासघात केलाय. आपल्या आईचा विश्वासघात केलाय. अरे हिंमत कशी झाली या माणसाची?" असं म्हणत हा प्रांजल बोलतो आणि म्हणतो, "कोण समजतो हा माणूस स्वतःला?" आणि इतका चिडून बोलतोय ना तो. तर आता मिताली पण येत म्हणते, की "या घरात आहे ना प्रांजल, कुणावर विश्वास ठेवायला जी जागाच नाही उरली आहे. कुणावर विश्वास ठेवायचा? या घरात आपण ज्या माणसावर विश्वास ठेवायला जातो ना, तोच माणूस सगळ्यात आधी येऊन आपला विश्वासघात करायला तयार असतो." आई गेली ना, ते असं वाटत होतं, की आपलं म्हणजे कोणी असलं नसलं तरी बाबा आहेत आपल्यासाठी. ते आपल्याला सांभाळून घेतील, प्रेम करतील, माया लावतील. पण इथे पण इथे तर सगळं उलटंच घडतंय. काय केलंय त्यांनी असं इकडे ही मिताली विचारते आणि म्हणते, "अरे ज्या हाताने आपल्या आईला वचन दिलं होतं, त्याच हाताने या माणसाने या आनंदीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं?" तर लगेच प्रांजल पण म्हणतो, "बरोबर आहे तुझं मिताली. आपल्याच माणसांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसला आहे." असं म्हणत ना चिडून बसलेत सगळे. प्रेक्षकांना आता की नाही मिताली एकदम अशी सुन्न होऊन रडत बसते आणि म्हणते, "खरं आहे प्रांजल तुझं. आई गेल्यानंतर ना आज पहिल्यांदा असं वाटतंय, की आपलं म्हणणारं या घरामध्ये कुणीच उरलेलं नाहीये. आज आपण खऱ्या अर्थाने पूर्णपणे अनाथ झालो." तर आता पृथ्वी चिडून म्हणतो, "मिताली, हे असलं वाक्य परत तुझ्या तोंडातून कधीच आलं नाही पाहिजे." तर मिताली म्हणते, "काय बोलू दादा तूच सांग ना." तर पृथ्वी म्हणतो, "मिताली, अगं," आता तिला समजावतोय आणि म्हणतो, "आई गेली म्हणून जग थांबत नाही." आता बघा कसा समजावतो तो आणि म्हणतो, "बाप बदलला म्हणून घरातलं रक्ताचं नातं संपत नाही," असं बोलतो का पृथ्वी. आणि रागाने उठतो तो सुद्धा चिडून आणि म्हणतो, "हे घर, इथली माणसं कुणीच विश्वास ठेवायच्या लायकीची नाही राहिलेली आहेत आता. पण तू काळजी करू नकोस. तू एकटी नाहीयेस. मी तुझ्यासोबत आहे. प्रांजल तुझ्यासोबत आहे. आता आपणच एकमेकांचे आई-बाबा आणि आपणच एकमेकांचं कुटुंब आहोत आता. हे घर आता आपलं राहिलेलं नाहीये.
परकं झालंय. आता आपण तिघांनी एकमेकांची ढाल बनून उभं राहायचंय, अशा शब्दात हा समजावतो या ते दोघांना सुद्धा. आणि एकदम ना प्रेक्षकांनो वातावरण बिघडलंय बरं का. आता पृथ्वी पुढे म्हणतो, "आणि एक गोष्ट, आजपासून या घरातल्या एकाही माणसावर आपल्याला विश्वास ठेवायचा नाहीये. समजतंय तुम्हाला? तर अगदी एकावरी सुद्धा ठेवायचा नाहीये," असं तो सांगतो. तर प्रांजल आणि मिताली सुद्धा त्याच्या बोलण्याला दुजोरा देतात. पण प्रेक्षकांनो तेवढ्यामध्ये ना रूमचं दार वाजवत शिल्पा आत्या येते आणि हाक मारते, "पृथ्वी, पृथ्वी, पृथ्वी, मिताली दार उघडा." आणि प्रांजल, "दार उघड ना, दार का लावून घेतलंय तुम्ही? हे बघा, नका रागवू नका रे असं बाबांवर. अरे, अरे, अरे मी आत्या आलीये. अरे दार उघडा ना. प्रांजल दार उघड ना प्लीज. दार का लावून घेतलंय?" तर आता प्रेक्षकांनो मिताली म्हणते, "आतू प्लीज तू जा बरं इथून." असं चिडून बोलते बरं का. "आणि आम्हाला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये." "तुझ्याशी काय? इनफॅक्ट कुणाशीच बोलायचं नाही," असं मिताली म्हणत असते. तर आमच्या आयुष्यात तसं तुमच्या कोणासाठीच जागा उरलेली नाहीये आता, अशा शब्दात बोलते बरं का ही मिताली. तर आत्या म्हणत असते, "नाही, नाही, नाही, असं नको बोलूस तू, असं नको वागू तुम्ही. अरे दरवाजा उघडा ना रे, बाबा आहेत ते तुझे. नका ना तुम्ही असं करू, दरवाजा उघडा ना." तर लगेच पृथ्वी म्हणतो, "नातेसंबंध जपणं हे ज्या घरात काय असतं हे माहिती नाहीये, विसरलेत ना? त्या घरातल्या लोकांनी ना आम्हाला दरवाजा उघडायला सांगूच नये," अशा शब्दात बोलतो पृथ्वी. आणि म्हणतो, "आम्हाला आता या घरातल्या कुठल्याही चेहऱ्यासमोर जाण्याची इच्छा नाहीये. तुम्ही जा इथून आत्या." "नाही, नाही, मी अशी कशी निघून जाऊ रे? तुम्ही दार बंद करून बसलाय. ऐकून तरी घ्या ना माझं, ऐकून तरी घ्या. प्रांजल, प्रांजल दार उघड." असं म्हणत आत्या हाक मारत असते. तर आता प्रांजल दरवाजा उघडायला जाणार. तेवढ्याच, "दादू, दादू आत्या बोलवते." तर पृथ्वी सांगतो इथे प्रांजलला, "आत्ता कुणाच्याही शब्दाला भुलायचं नाहीये आपल्याला. ज्या घरात सत्याचा गळा घोटला जातो त्या त्या घरातले अश्रू देखील खोटे असतात." असं म्हणत पृथ्वीला इथे पृथ्वी प्रांजलला दरवाजा उघडण्यापासून अडवतोय. मागे हो म्हणून सांगतो आणि प्रेक्षकांनो प्रांजल सुद्धा इकडे पृथ्वीचं म्हणणं ऐकतो आणि तो मागे जातो. तर आत्या तिकडनं ओरडत असते, "पृथ्वी, पृथ्वी अरे एकदा समजून तर घे ना. पृथ्वी दरवाजा उघड ना. प्रांजल दरवाजा उघड." तर प्रांजल चिडून आता म्हणतो, "तू, तू जा निघून आता. तू इकडच्या इकडनं आता जा." तर लगेच प्रांजल, प्रांजल अरे दार उघड ना. तर प्रांजल म्हणतो, "आतू मला तिघांना एकटं सोड प्लीज. आता तू इथून जा. असं नको बोलू रे. मी हात जोडते. मी 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 तुला समजावून सांगते. दार उघड ना." असं म्हणत तिकडे आत्याचा आक्रोश चाललाय आणि तिन्ही मुलं तिकडे डिस्टर्ब झालेत बरं का. खूप खूप म्हणजे डिस्टर्ब झालेत. शिल्पात्याचं सुद्धा या मुलांनी ऐकून घेतलेलं नाहीये. तिघं पण खूप अशी रडतायत. कसलं म्हणजे कसला खेळ खेळला या विद्याधरने. आता बघा पुढे त्या जो फॅमिली ट्री जाळलेला असतो त्याच्यावर हा विद्याधर ना दारूची बॉटल अशी ग्लासमधनं दारू होतं तसं म्हणतो, "ओम भस्माय नमः" असं म्हणून थेंब थेंब टाकतो त्याच्यावर आणि हसतोय स्वतःशीच आणि म्हणतो, "धने, धने, धने, नाद खुळा झाला बघ. आज या निंबाळकरांच्या वाड्याची जी काही सुटकासारखी शांतता पसरली आहे ना ती शपथ सांगतो माझ्या कानातने असे सनई चौघड्यासारखी वाजायला लागली आहे बघ. पॅ 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 असं करून आणि हसतोय." तर धनू सुद्धा असेल म्हणते, "अहो तुम्ही ना एकदम ना काटा की राडा केलाय बघा. म्हणजे या वाड्यातली हवाच बदलली आहे बघा." आणि इकडे धनश्रीचं म्हणणं म्हटलं ऐकल्यानंतर विद्याधर म्हणतोय, "बघ खरं आहे बघ. या विद्याधरचा नात म्हणजे की नाही खटक्यावर बोट अन् जाग्यावर पलटी. फक्त एका चिठ्ठीचा इशू दूर केला मी अन् अख्ख्या घराची इसकटून रांगोळीच काढली." तर प्रेक्षकांनो धनश्री पण हसते, हो म्हणते. आता विद्याधर पुढे म्हणतो, "धने, या सिच्युएशनला एखाद्या पिक्चरचं नाव द्यायचं झालं तर काय देशील?" तर धनश्री विचारते, "काय हो देणार?" तर लगेच ना विद्याधर म्हणतो, "कभी खुशी अन् कभी मरस्तवर राडा." असं म्हणतो आणि हसतो बरं का. आणि धनश्री म्हणते, "अहो तुम्ही ना असं एकदम इशय हार्ड केलाय बघा." आता ही धनश्री बघा कशी बोलते आणि म्हणते, "एका दगडात तुम्ही लई पाखरं मारले. एक तर त्या आनंदीला तिची जागा दाखवलीत अन् भाऊजींच्या अख्ख्या फॅमिलीचा असा बाजार उठवलाय ना." तर लगेच ना विद्याधर म्हणतो, "अगं धने, बाजार काय म्हणायला लागलीस तू? तर त्या युगंधरच्या अशा अख्ख्या फॅमिलीचा असा काय वांदा करून टाकलाय नव्हं, की आयुष्यभर नुसती रडतच बसतील ती." आणि ती आनंदी नाही काय तिचा माज तर असा उतरवलाय ना, की ते काय म्हणतात नव्हं,
कालपर्यंत होती अप्सरा आणि आता झाली कचरा, असं म्हणून लगेच हा विद्याधर म्हणतो आणि पुढे म्हणतो, "या विद्याधरचा नाद करायचा नाही" आणि आपली दारू एन्जॉय करत बसलाय आणि धनश्री सुद्धा त्याला असा दुजोरा देते, छान अशी हसतीये बरं का आणि दोघं मिळून छान आनंद सेलिब्रेट करतायत. पण तोपर्यंत शिल्पा येते आणि म्हणते, की "ती चिठ्ठी तू बदललीस विद्याधर." तर आता विद्याधर हसतो आणि म्हणतो, "ताई, होय, होय, मीच बदलली." असं म्हणत दाखवतोय बरं का ग्लास-बीस अगदी आणि प्रेक्षकांनो बघा हां, मीच केलीये ती अदला-बदल असं पण म्हणतो तो आणि पुढे उठत म्हणतो आणि ते बी स्वतःच्या हातानं, असं म्हणत ग्लास-बीस दाखवतोय बरं का उठून आणि पुढेच म्हणतो, "असं काय करतेस तू ताई? अगं, हे बघ म्हणूनच तर ती आनंदी आभाळातनं एकदम डायरेक्ट जमिनीवर कोसळली नाही का हां? अगं कुठं कोसळली? नुसती कोसळली नाही, युगंधरच्या नजरेतनं नाही, तर त्या पोरांच्या नजरेतनं बी कायमची उतरली बघ ती." असं म्हणतो आणि स्वतःशीच हसायला चालू करतो हां, जोरजोरात. ते आता धनश्री येत म्हणते शिल्पाजवळ, "अहो शिल्पाताई, तुम्ही तर ना यांची पाठच ठोठायला हवी आहे बघा. कारण आनंदी अन् भाऊजी आपल्यासोबत जो खेळ खेळत होते ना तोच खेळ यांनी आता उलटा घातला." असं म्हणत नवऱ्याची बाजू घेत ती धनश्री आता शिल्पात्याशी बोलायला येते आणि मग पुढे विद्याधर म्हणतो, की "नाही सगळ्यासनी वाटत होतं, की पोरासनी आता आधीच माहिती आहे या लग्नाबद्दल. पण फक्त मला माहिती होतं, की त्या पोरासनी काडीची बी खबर नाही आहे ती आणि हे सगळं कशामुळं शक्य झालं, तर मी बदललेल्या त्या चिठ्ठीमुळं शक्य झालं." असं सगळं विद्याधर स्पष्ट सांगतो आता आणि पुढे म्हणतो, "अन् आज जेव्हा ती पोरं घरामध्ये आली, तेव्हा उरलेला बारूद बी मीच पेटवून दिला." असं म्हणतो आणि मग त्यानं काय केलं होतं ते तो सांगतो बरं का. फ्लॅशबॅक दाखवला इथे. की मुलं फॅमिली ट्री सजवत आहेत. धनश्री सुद्धा त्यांच्याबरोबर इथे मदत करते आणि मग प्रेक्षकांनो विद्याधर येत म्हणतोय, "अरे वाह! 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 काय फॅमिली ट्री बनवल्या. नादच खुळा. एकदम भारी आयडिया. आपल्याला लय आवडली." असं सगळं बोलतो आणि म्हणतो, "मी काय म्हणतो ते मंत्री साहेबांनी ते दादाचा एवढा मोठा सत्कार केला. त्या फंक्शनचा सोहळा तुम्ही बघितला की नाही?" तर पृथ्वी म्हणतो, की "नाही ना. ॲक्चुअली मी बघायला घेतला होता, पण त्यावेळी काहीतरी सर्व्हरचा प्रॉब्लेम झाला आणि नंतर कामात राहूनच गेलं बघायचं." तर लगेच हा विद्याधर म्हणतो, "याला काय अर्थ आहे? अरे तुम्ही बघायला पाहिजे." तर लगेच धनश्री म्हणते, "अहो तुम्ही गेला होतात ना त्या फंक्शनला, मग तुमच्याकडे असेल की रेकॉर्डिंग?" तर लगेच, "अगं धने म्हणजे काय? हे बघ, हे बघा हे पूर्ण म्हणजे तो कार्यक्रम म्हणजे बघून घ्या तुम्ही फोटो लावता-लावता आणि हा असा व्हिडिओ आहे की नाही, तो बघून तुम्हाला तुमच्या बापाचा अभिमान वाटेल. डोळ्यांचं पारणं फिटल पारणं. बघा." असं म्हणत ना हा विद्याधर आता फोन देतोय बरं का आपला आणि तो व्हिडिओ चालू करून देतोय आणि सगळी मुलं जण ते फोटो लावता-लावता तो व्हिडिओ बघतात. ज्या व्हिडिओमध्ये युगंधर स्टेजवर उभा आहे. हा प्रांजल म्हणतो, "किती मस्त दिसतायत ना बाबा." तर लगेच मुलं सुद्धा खुश होऊन ते बघतायत बरं का. आणि आता पुढे बघा, आज हा महापुरस्कार तुम्हास स्वतः तुमच्या धर्मपत्नी मिसेस आनंदी युगंधर निंबाळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल किंवा देण्याचे आयोजले आहे, असं जे तो अँकर म्हणतो. ते सगळा सीन इथं चालू केलाय आणि ते ऐकल्यानंतर मात्र या पोरांची ना तोंड बघण्यासारखी झालेली आहेत प्रेक्षकांनो. आनंदी युगंधर निंबाळकर इथे या असं म्हणून स्टेजवर या असं म्हणून तो अँकर परत म्हणतो आणि हा विद्याधर हसतो लगेच. तर पृथ्वी वगैरे एकदम शॉक होऊन असे बघायला लागतात. चेहरा बघा कसा झालाय. मिताली सुद्धा अशी शॉक होतीये आणि त्याचबरोबर हा प्रांजल सुद्धा आणि प्रेक्षकांनो सगळ्यांचे चेहरे असे ना वेगवेगळे झालेले दाखवलेत. धक्का बसलेले दाखवलेत. तर प्रेक्षकांनो विद्याधर आता म्हणतोय शिल्पात्याला, की "तू ना माझी पाठ थोपटायला लागली पाहिजेस बघ शिल्पाताई. अगं केवढा मोठा पराक्रम केलाय मी अन् त्या आनंदीचा माज तर असा उतरवून ठेवलाय की नाही, एकदम तिला असं झिरोवर केलंय झिरोवर मी." आणि प्रेक्षकांनो लगेच इथे शिल्पात्यानं आता बाजू बदलते आणि म्हणते, की "कुठल्या किमतीवर?" असं म्हणत आता बोलायला चालू करते आणि म्हणते, "कुठल्या किमतीवर विद्याधर? कुठल्या किमतीवर? त्या आनंदीला खाली पाडण्याच्या नादात तू काय केलंस? तुला कळतंय का?" असं विचारते शिल्पात्या आणि हा विद्याधर बघत राहिला, की ही अशी का बदलली? कारण आता शिल्पात्या पुढे म्हणते, "त्या तिन्ही निष्पाप मुलांना त्यांच्या बापापासून परत एकदा तू दूर केलंयस. अरे त्यांचा त्यांच्या बापावर या घरावरचा विश्वास उडालाय. कुठल्या किमतीवर तू हे सगळं केलंस?" त्यांनी आपल्या आई-वडिलांचे फोटो जाळले विद्याधर. त्यांनी फोटो जाळले ते. "तू तू तू हे सगळं ना चुकीचं केलंस तू." असं शिल्पात्या म्हणते. तर इकडे प्रेक्षकांनो ना आनंदी गेली आहे युगंधरच्या रूममध्ये इथे. ती आधी नॉक करते आणि मग युगंधर असं त्या बाहेरच्या साईडला बघतो, की कोण आलंय. तर आता प्रेक्षक आनंदी आपली बाजू मांडू शकेल का युगंधरकडे? युगंधरशी बोलू शकेल का ती? बघूया पुढे काय घडतंय ते. तर आता युगंधर एकदा दरवाजाकडे बघतो. आनंदी तिथे दरवाजामध्ये
उभी आहे. आनंदी म्हणते, "मालक साहेब मी आत येऊ का?" असं विचारते. तर युगंधर म्हणतो, "मला आता कुणाशीही आणि कुठल्याही विषयी बोलायचं नाहीये." आनंदी म्हणते परत, "मालक साहेब मला फक्त 2 मिनिटं बोलायचं होतं तुमच्याशी. माझ्यावर विश्वास ठेवा. त्या चिठ्ठीमध्ये मी सगळं खरं सांगितलं होतं हो. आपल्या लग्नाविषयीचं सगळं सत्य मी लिहिलं होतं त्यामध्ये. पण मला माहिती नाही की तो मजकूर कसा बदलला गेलाय ते. मालक साहेब, मालक साहेब प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा हो. मला खरंच कळत नाहीये की त्यांच्याकडे चुकीची चिठ्ठी तर गेली नसेल ना?" तर युगंधर म्हणतो, "आनंदी, मला आत्ता कुठलंही स्पष्टीकरण ऐकायचं नाहीये. मला एकट्याला सोड." तर प्रेक्षकांनो, आनंदी सुद्धा ना अशी सुन्न होऊन उभी राहते बिचारी आणि युगंधर तिथे असा बसून राहतो आणि आनंदीला आता काही बोलायला संधीच देत नाही. त्यामुळे आनंदी अशी दरवाजाबाहेर तशीच उभी आहे आणि आता पुढे आनंदी ही बाजू जे काही घडलंय हे सगळं कसं सावरून घेणार का ह्याच्यातनं अजूनच काहीतरी हे बिघडत जाणार. बघूया आपण. तर प्रेक्षकांनो, आता ही छायाताईला सांगते "छायाताई प्लीज बघा ना, त्यातच असेल ती चिठ्ठी." आता कचऱ्याचा डबा काढलाय बरं का हिने शोधायला. तर पृथ्वीने रागात ती चिठ्ठी फाडून ना, या कचऱ्याच्या पेटीतच टाकली असणार आहे. तुम्ही प्लीज एकदा नीट बघा, असं आनंदी सांगते या छायाताईंना आणि म्हणते, "नेमकं असं काय लिहिलं होतं त्या चिठ्ठीमध्ये, की की पृथ्वीला असं इतका मोठा गैरसमज झाला?" असं इथे आनंदी विचारत आहे आणि म्हणते, "मी तर सगळं खरंच लिहिलं होतं लग्नाबद्दल. मग एवढा मोठा अनर्थ कसा काय घडला?" असं इथे आनंदी आपल्याच विचारात आहे आणि म्हणते, "छायाताई काय मिळतंय काय?" तर छायाताई म्हणतात, "अहो आनंदीताई, चिठ्ठीचा एक तुकडा सुद्धा नाहीये या डब्यामध्ये. थांबा, मी ना म्या ना बाहेर जाते आणि बाहेरच्या मोठ्या कचऱ्याच्या डब्यात बघून येते जरा." असं म्हणत आता छाया बाहेर गेली तर आनंदी मात्र विचार करत तिथेच उभी राहिली आता ती शोधू शकेल का, की चिठ्ठीत नेमकं काय लिहिलं होतं किंवा कसा मजकूर बदलला होता ते? पण या विद्याधरने मात्र ना चांगलाच घोळ घालून ठेवलेला आहे बरं का. तर कुठे ठेवली असेल ती चिठ्ठी असंही त्या आनंदी विचार करतीये. तर आता धनश्री येत म्हणते, "अहो शिल्पाताई, तुम्ही ना जास्तच भावनिक होताय हो." आणि आता शिल्पा बघायला त्या धनश्रीकडे. धनश्री म्हणते, "हे बघा, आपल्याला आनंदीला या घरातून काढायची होती नव्हं. झालं की मग आता. भाऊजींच्या आणि त्यांच्या मुलांच्या दोघांच्याही नजरेत ती पार उतरली बघा." तर आता धनश्री असं म्हणत ही शिल्पा धनश्रीवर पण ओरडते बरं का. आणि एकदम जोरात ओरडून बोलते रागाने आणि आता विद्याधर म्हणतो, "ताई, ताई, ताई हे बघ, काय कसं असतंय म्हणजे काय आहे माहिती का, कुठलं बी कडू औषध असतंय नाही, त्याचं काय ना काहीतरी ना साइड इफेक्ट असतोयच बघ. आलं का लक्षात तुझ्या? आता हे बघ, आता ह्यो माझ्या मोठ्या मास्टर प्लॅनचा एक छोटासा साइड इफेक्ट समज." असा विद्याधर आपली बाजू मांडत असतो, तर तोपर्यंत इकडे शिल्पात्या म्हणते, "राक्षस आहेस तू, राक्षस." "अरे, तू विद्याधर राक्षस आहेस," असं म्हणून चिडून बोलते आणि म्हणते, "स्वतःच्या सख्ख्या भावाचं घर जाळताना तुला जरा सुद्धा वाईट वाटलं नाही काय रे?" असं म्हणत रडत ओरडून विचारते आणि म्हणते, "मान्य आहे मला, की आनंदी मला या घरामध्ये नको होती. पण पण युगंधर आणि मुलांना त्रास झाला तर तो मी सहन करणार नाही. हे पण तुला माहिती असून सुद्धा तू इतका घाणेरडा खेळ खेळलास तू?" असं शिल्पात्या विचारते एकदम असं भावनिक होऊन आणि हे होऊन आणि म्हणते पुढे, "कधीच माफ करणार नाही मी तुला. कधीच माफ करणार नाही." असं म्हणत शिल्पात्या निघून जात असते. पण तोपर्यंत हा विद्याधर म्हणतो, "जा, जा, निघून जा तू." आता बघा आणि पुढे म्हणतो, "आणि मला माफ बी करू नकोस तू." असं म्हणतो बरं का. "आणि माझे आभार मानायचे तेवढं विसरू नकोस तू." आता ही शिल्पात्या मागे वळून बघते, की आभार कसले? तर धनश्री सुद्धा विचार करत असते. तर लगेच विद्याधर म्हणतो, "आठवतंय नव्हं, तुझ्या त्या लाडक्या युगंधरनं तुला आश्रमात धाडलं होतं. आठवतंय नव्हं तुला?" आणि पुढे म्हणतो, "मी सांगितलं जर तुला थांबवली नसती, तर तू आज या घरात नसतीस. लक्षात ठेव, लक्षात ठेव." असं म्हणतो आणि म्हणतो, "जा, जा." असं म्हणत परत सांगतो बरं का आणि म्हणतो, "जावा रे, सगळेजण जावा." तर शिल्पाताई असं म्हणत धनश्री पण समजायला जाते. खरं शिल्पा निघून जाते तिकडनं आणि हा विद्याधर आता तिथं खुर्चीत बसलाय आणि म्हणतोय, "खेळ तर अजून बाकी आहे शिल्पाताई. आत्ता तर मी फक्त हे सगळे ना मोहरे हलवल्यात. अख्खा डाव उलटायचा अजून बाकी आहे. या वाड्यात जोपर्यंत विद्याधर निंबाळकर जिवंत आहे, तोपर्यंत या वाड्यामध्ये कुणाचाच संसार फुलणार नाही. तर फक्त राख होणार. फक्त आणि फक्त राखच." म्हणजे किती घाणेरडे विचार आहेत बघा या विद्याधरचे. तर प्रेक्षकांनो, उद्याच्या भागामध्ये इकडे पृथ्वी युगंधरला म्हणतोय, की तुम्हीच म्हणाला होतात, की तुमचं लग्न आनंदीशी परिस्थितीमुळे झालंय. तर मग आता एक काम करा, तर तिला मुक्त व्हा या त्रासातून, मोकळं व्हा. आनंदीला डिव्होर्स द्या असं म्हणून सांगतोय. आता युगंधर कुणाची निवड करणार? मुलांची निवड करणार की आनंदीची? म्हणजे आनंदीला डिव्होर्स देणार की नाही? मुलांना कसं या सगळ्या परिस्थितीतून बाहेर काढणार? हे बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका. आनंदी.